नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आपण सर्वांना समजलाच असेल की महावितरणच्या विविध पदांची जी जाहिरात आहे, जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 या पदांच्या ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध झालेली असून हा ऑनलाईन अर्ज करण्याकरता अगदी थोडा अवधी तुमच्याकडे शिल्लक आहे। पण जर फॉर्म भरताना थोडी जरी चूक झाली असेल तर तुम्हाला मित्रांनो दुसरा अर्ज भरून घ्यायचा आहे। अर्ज दुरुस्त करून न भरल्यास काय होईल आणि काय काय आपल्याला परत परत चेक करायचे आहे या सर्वांविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती सारख्या विविध डिपार्टमेंटच्या भरत्यांविषयी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, विविध व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत योग्य अशी माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, महावितरणची जी काही भरती आहे त्यातील अर्ज दुरुस्त करून न भरल्यास काय होईल ते आपण आता जाणून घेऊ। सर्वप्रथम, तुम्ही जर चांगला अभ्यास केला आणि तुमची जर निवड यादीमध्ये नाव आले तर चांगला अभ्यास करून निवड यादीमध्ये नाव येऊनही तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। आणि 2019 नंतर आता 2024 मध्ये ही भरती जाहीर झालेली आहे। तब्बल 5 वर्षाचा कालावधी याकरता लागलेला आहे। आणि जर तुम्ही चांगला अभ्यास करतायत, तुम्ही मन लावून जीव तोडून अभ्यास करतायत, तुमचं नाव निवड यादीमध्ये किंवा प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा येत आहे आणि छोट्याशा तुमच्या चुकीमुळे जर तुमचं नाव डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस कट होत असेल किंवा बाद होत असेल तर ही अत्यंत वाईट गोष्ट असणार आहे। त्यामुळे ऑनलाईन अर्ज दुरुस्त करून तुम्हाला भरून घ्यावा लागेल, कारण परत परत हा चान्स तुम्हाला मित्रांनो मिळणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो, अर्ज दुरुस्त करून न भरल्यास काय होईल? समजा अर्जात काय चूक झाली आहे हे तुम्हाला माहित आहे, तुम्हाला ती चूक कदाचित क्षुल्लक वाटत असेल की सिग्नेचरचा कलर वेगळा तुम्ही घेतलेला आहे, फोटोचा बॅकग्राऊंडचा विषय झाला असेल किंवा 10वी 12वीच्या मार्कांच्या युनिव्हर्सिटीचे तुमच्या इन्स्टिट्यूटचे नाव असेल किंवा पर्सेंटेज असेल, या सर्व छोट्या छोट्या चुका तुम्हाला जर वाटत असेल आणि त्या चुका तुम्हाला माहित सुद्धा झाल्यात की माझा फॉर्म भरताना या चुका झालेल्या आहेत, तर अर्जात काय चूक झाली हे माहित असूनही जर दुसरा अर्ज तुम्ही नाही भरला तर मनात तेच विचार येत राहतील आणि अभ्यासावर तुमचं लक्ष केंद्रित करता येणार नाही। कारण मित्रांनो, आता 2 दिवसा अगोदर मला एका उमेदवाराचा किंवा आपल्या विद्यार्थ्याचा फोन आला होता। त्याचा कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट होते, मी त्याला माझा पर्सनल नंबर दिला आणि त्याला संपर्क करायला सांगितला आणि आमचं त्यानंतर बोलणं झालं। त्या उमेदवाराने महाट्रान्सपोर्टच्या विद्युत सहाय्यक पदाकरताचा अर्ज फिलअप केला, पण त्यांनी काय केलं, त्याची पीडीएफ त्याच्याकडे सेव्ह करून ठेवली नाही। आणि त्यांना जेव्हा विचारणा केली की तुम्ही पीडीएफ का सेव्ह केली नाही, तर त्यांनी सांगितलं की मी फॉर्म सायबर कॅफेमध्ये भरला आणि त्या ठिकाणी मला त्याची पीडीएफ त्यांनी दिली नाही। त्यावेळेस त्यांनी प्रिंटआउट काढून घेतली होती, पण मित्रांनो घरच्या काही कामामुळे किंवा इतर कारणाने त्यांच्या जवळचे प्रिंटआउट हे हरवले होते। आणि त्यांनी विचार केला की जर मी एवढा जीव तोडून अभ्यास करत आहे, माझं नाव सिलेक्ट लिस्ट मध्ये किंवा वेटिंग लिस्ट मध्ये आलं आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळी जर माझा अर्ज मी सादर करू शकलो नाही, त्याची पीडीएफ किंवा हार्ड कॉपी मी सादर करू शकलो नाही, तर माझा अर्ज बाद होऊ शकतो। तर ते उमेदवार अत्यंत टेन्शन मध्ये होते। त्यांच्याशी मी संपर्क केला तेव्हा त्यांना सांगितलं की जी गोष्ट अजून घडलेली नाही, कारण त्याची परीक्षा अजून बाकी आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट मध्ये नाव येणं अजून बाकी आहे, त्यावेळेस आपण अर्ज सादर करू शकणार नाही, हे आता टेन्शन घेऊन फायदा नाही। कारण त्यांनी सांगितलं की गेल्या 2 दिवसापासून माझं कशातच लक्ष लागत नाही, मी सुद्धा प्रयत्न केला महाट्रान्सफरच्या ऑनलाईन लिंक वरती जाऊन प्रिंटआउट काढण्याचा, पण त्यांनी लिंक क्लोज झालेली आहे असा पॉपअप शो केला। म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एरर येत आहे की ती लिंक बंद झालेली आहे, आता आपण त्यामध्ये काहीही प्रिंटआउट काढू शकत नाही किंवा कोणत्या प्रकारचा संपर्क करू शकत नाही। तर त्या उमेदवाराला माझं सांगणं होतं की आता टेन्शन घ्यायचं नाही आहे, ज्यावेळेस डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता नाव येईल त्यावेळेस आपण बघू। सध्याच्या घडीला विद्युत सहाय्यकची भरती आहे, त्याचबरोबर टेक्निशियन 3 महानिर्मितीची सुद्धा भरती होणार आहे, तर त्याकडे लक्ष केंद्रित करा, अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा। तर ही सुद्धा घटना तुमच्यासोबत होऊ शकते मित्रांनो। तुम्हाला माहिती आहे की माझा अर्ज भरताना ही छोटीशी चूक झालेली आहे, त्याला तुम्ही क्षुल्लक चूक मानता, पण कदाचित त्या चुकीचा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये काही फरक सुद्धा पडणार नाही, त्या गोष्टी करता जास्त विचारणा सुद्धा होणार नाही। पण तुम्हाला जेव्हा माहित आहे की ही माझी छोटीशी चूक झालेली आहे, तर तुम्ही मित्रांनो अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि तुमचं अभ्यासावरून लक्ष दूर होईल आणि त्याचा दुष्परिणाम तुमच्या
अभ्यासावरती, परीक्षेवरती, मार्कांवरती सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला माहिती आहे की ही छोटीशी चूक माझ्याकडून झालेली आहे तर नक्कीच तो तुम्ही दुसरा अर्ज भरा. कारण यावेळी फी इतर डिपार्टमेंटपेक्षा आपण बघत आहोत की बरीच कमी फी आहे. एकदा तुमच्याकडून चूक झाली असेल परत तुम्ही फॉर्म भरून घ्या, कारण आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे. हे 3 दिवस गेल्यानंतर तुम्हाला त्या अर्जामध्ये एडिट पण करता येणार नाही आणि दुसरा अर्ज सुद्धा भरता येणार नाही. म्हणून माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही नक्कीच अर्ज जर चुकला असेल तर तो अर्ज तुम्ही परत फिलअप करून घ्या. तर मित्रांनो, पुढे आपण बघू की तुम्हाला काय काय चेक करायचे आहे. म्हणजे तुमच्याकडे अर्जाची प्रिंट उपलब्ध असेल, त्या प्रिंट मध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे ते आपण इथे बघू. सर्वप्रथम तुम्ही भरलेला फॉर्म एकदा परत वाचून घ्या आणि सर्टिफिकेटचा दिनांक, सर्टिफिकेटचा क्रमांक, 10वी 12वी ITI चे नाव म्हणजे इन्स्टिट्यूटचे नाव, युनिव्हर्सिटीचे नाव, बोर्डाचे नाव हे बरोबर लिहिले आहे का हे बघून घ्या. त्यानंतर तुमचे मार्क बरोबर टाकले का हे बघून घ्या. तुमची ग्रेड सुद्धा त्या अर्जामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज फिलअप करताना टाकायची आहे. ती ग्रेड सुद्धा बरोबर टाकली आहे का हे सुद्धा तुम्ही तपासून घ्या. कारण 1-2 उमेदवारांचे कमेंट्स आहे, फोन आहे किंवा माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला मेसेजेस आहेत की मी ग्रेड चुकीची टाकली तर मी दुसरा फॉर्म भरून घेऊ का. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी ग्रेड चुकीची टाकली आहे किंवा मार्क पर्सेंटेज चुकीचे टाकलेले आहे तर नक्कीच तुम्ही दुसरा अर्ज भरायला हवा. त्यानंतर मित्रांनो, काय चेक करायचं या अंतर्गत बघू की फोटोचा बॅकग्राऊंड एकदा बघून घ्या. खूप मोठी गोष्ट नाही मित्रांनो, तरी पण आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. पुढे आपण इन्स्ट्रक्शन सुद्धा बघून घेऊ की कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन जाहिरातीमध्ये दिलेल्या होत्या किंवा हाऊ टू अप्लाय या PDF मध्ये दिलेल्या होत्या. तर फोटोचा बॅकग्राऊंड बघून घ्या. स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा, त्याचबरोबर हँड रिटन डिक्लेरेशन या सर्वांचा शाईचा रंग आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे आपण केला आहे का, त्याप्रमाणे आपण लिहिला आहे का, त्या शाईच्या रंगाचा पेन आपण वापरला आहे का हे एकदा तुम्ही तपासून घ्या. तर मित्रांनो, आपण बघू जाहिरातीमध्ये किंवा हाऊ टू अप्लाय या PDF मध्ये काय काय इन्स्ट्रक्शन केले होते तेवढे इन्स्ट्रक्शन तुम्हाला एकदा बघून घ्यायचे आहे आणि त्याचनुसार तुम्ही अर्ज सादर केला आहे का किंवा डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केले आहे का एकदा बघून घ्या. अगदी थोड्या वेळामध्ये आपण ते बघून घेऊ. मित्रांनो, इम्पॉर्टंट पॉइंट्स टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन काय दिलं मित्रांनो. बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड स्कॅन देअर फोटोग्राफ 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर. हा काही तेवढा विषय नाहीये. या ठिकाणी आपण स्कॅन करतो त्यावेळी फोटोग्राफ 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटरच असेल असं नाही, पण निदान या पद्धतीची फोटो आपली साईज मध्ये असायला हवी. सिग्नेचर विषयी दिलेले आहे ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक, म्हणजे पांढऱ्या पेपरवरती काळ्या शाईच्या पेनाने तुम्हाला सिग्नेचर करायची होती. लेफ्ट हँड इम्प्रेशन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक और ब्ल्यू इंक, म्हणजे पांढऱ्या पेपरवरती तुम्हाला डाव्या हाताचा अंगठ्याचा जो ठसा आहे तो काळ्या किंवा ब्ल्यू इंकने म्हणजे काळ्या किंवा निळ्या शाईने उमटवायचा होता. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक, म्हणजे पांढऱ्या पेपरवरती काळ्या शाईच्या पेनाने तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन लिहायचं होतं. टेक्स्ट खाली दिलेलं आहे, त्याच्याविषयीचा आपण व्हिडिओ सुद्धा सविस्तर माहिती असलेला तुमच्याकरता पोहोचवला होता. त्यानुसार तुम्ही लिहिला असेलच, फक्त तुम्ही पांढऱ्या पेपरवरती काळ्या शाईच्या पेनाने हँड रिटन डिक्लेरेशन लिहिलंय का एकदा बघून घ्या. त्यानंतर बघू मित्रांनो, सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड, म्हणजे तुमची सही जी आहे फक्त कॅपिटल लेटर मध्ये जर लिहिली असेल तर ती ऍक्सेप्ट केल्या जाणार नाही. त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की माझा स्वाक्षरीचं पहिलं अक्षर मी कॅपिटल लिहिलेलं आहे तर ते ऍक्सेप्ट होईल का. तर ते चालेल मित्रांनो, पण पूर्ण कॅपिटल मध्ये तुम्हाला सिग्नेचर करायची नाही. त्यानंतर दिलेलं आहे की द लेफ्ट हँड इम्प्रेशन शुड बी प्रॉपरली स्कॅन्ड अँड नॉट स्मग, म्हणजे हे प्रॉपरली स्कॅन केलेलं तुमचं लेफ्ट हँडचं इम्प्रेशन असायला हवं, म्हणजे प्रॉपरली तुमच्या लेफ्ट हँडचं थंबचं इम्प्रेशन स्कॅन केलेलं असावं. इफ अ कॅन्डिडेट इज नॉट हॅव्हिंग लेफ्ट थंब, म्हणजे त्या उमेदवाराला जर डावा अंगठाच नाही आहे, ही ऑर शी मे यूज हिज किंवा हर राईट थंब फॉर अप्लाइंग, म्हणजे ज्यांच्याकडे डावा अंगठाच नाही आहे, होऊ शकतो उमेदवाराला काही इश्यू असेल तर त्या उमेदवाराने उजव्या हाताचा अंगठ्याचा ठसा सुद्धा त्या ठिकाणी द्यायचा होता. याविषयी मित्रांनो आपण डिटेल माहिती स्टेप बाय स्टेप इन डिटेल हाऊ टू फिल ऑनलाईन फॉर्म, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, लाईव्ह ऑनलाईन फॉर्म फिलिंग डेमो हा सर्वात अगोदर म्हणजे दिनांक 1 मार्च 2024 रोजी सकाळी व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता. काही कारणामुळे युट्यूब वरून तो व्हिडिओ हटवण्यात आला. त्यानंतर मग परत हाच व्हिडिओ काही एडिटिंग करून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला होता. त्या ठिकाणी ही सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. त्यानंतर मित्रांनो, द टेक्स्ट फॉर द हँड रिटन डिक्लेरेशन इज ऍज फॉलो, म्हणजे खालील प्रमाणे तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन लिहायचं होतं. काय लिहायचं होतं मित्रांनो, आय
आणि त्यानंतर या ठिकाणी रिकामी जागेचं आहे, या ठिकाणी तुमचं म्हणजे उमेदवाराचं नाव लिहायचं होतं. हर्बी डिक्लेअर दॅट. आता हा शब्द जो दिसतो मित्रांनो डिक्लेअर, माझ्या जवळचा एक उमेदवार आहे जो नेहमी माझ्या संपर्कात असतो, त्याला ही मी प्रॉपर माहिती पाठवली होती, याविषयीचा पीडीएफ सुद्धा पाठवला होता. त्या उमेदवाराने या ठिकाणी डिक्लेअरच्या ऐवजी डिक्लाइन असं लिहिलेलं होतं आणि त्या उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर काही कारणास्तव मी हे मागवून घेतलं. त्यावेळेस त्या ठिकाणी मी वाचलं की त्या ठिकाणी डिक्लेअरच्या ऐवजी डिक्लाइन लिहिलेलं होतं. त्या उमेदवाराला मी सांगितलं डिक्लेअर म्हणजे मी मान्य करतो आणि डिक्लाइन म्हणजे मी नाकारतो, हा या शब्दाचा अर्थ होतो. कदाचित याचा तुमचा अर्जावरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही फरक पडणार नाही, पण जर तुम्हाला माहिती आहे की माझं हे चुकलंय तर नक्कीच तुम्ही दुसरा अर्ज भरून घ्यायला हवा. तर इथे लिहायचं होतं मित्रांनो, हर्बी डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ऍज अँड वेन रिक्वायर्ड. म्हणजे मी दिलेली माहिती ही खरी आहे, सत्य आहे आणि व्हॅलिड आहे आणि जेव्हा तुमच्या मार्फत ही मागवलं जाईल त्यावेळी आम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स याविषयीचे सादर करू. असे सिंपलची गोष्ट हँड रिटन डिक्लेरेशन मध्ये होती. काही उमेदवारांनी मराठीमध्ये सुद्धा हँड रिटन डिक्लेरेशन लिहिलेलं आहे, त्यांनी अपलोड सुद्धा केलेलं आहे. माझी विनंती आहे, ज्यावेळी हाऊ टू अप्लाय या सदरामध्ये किंवा जाहिरातीमध्ये हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट IBPS कंपनीने, महावितरण कंपनीने विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिला आहे, तर तोच फॉर्मॅट आपण या ठिकाणी वापरायला हवा. कदाचित याचा पुढे परिणाम होणार नाही, पण रिस्क घेण्यामध्ये काहीही फायदा नाही, कारण हा चान्स परत परत आपल्याला मिळणार नाही आणि छोट्याशा एखाद्या कारणामुळे आपला अर्ज डिक्लाइन व्हायला नको. याविषयी सुद्धा आपण हँड रिटन डिक्लेरेशन ऍडव्हर्टाइजमेंट 5/6/7/8/2023 याविषयीचा डिटेल व्हिडिओ या अगोदरच अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही माहिती बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, पुढे दिलं होतं की द अबोव मेन्शन्ड हँड रिटन डिक्लेरेशन हॅज टू बी इन द कॅन्डिडेट्स हँडरायटिंग, म्हणजे उमेदवाराच्या स्वतःच्या अक्षरात हवं, अँड इन इंग्लिश आणि इंग्लिश भाषेमध्ये हवं. या ठिकाणी दिलेले मित्रांनो अँड इन इंग्लिश ओनली. काही उमेदवारांचे मेसेजेस आहे, मला वाटते ती मुलगी आहे कदाचित, त्यांचे असं मेसेज आहे की मी मराठीमध्ये हँड रिटन डिक्लेरेशन लिहिलेलं आहे तर माझा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो का. तर या ठिकाणी काय दिलेलं मित्रांनो, टू बी इन द कॅन्डिडेट्स हँडरायटिंग, उमेदवाराच्या अक्षरामध्ये आणि इन इंग्लिश ओनली आणि फक्त इंग्लिश भाषेमध्येच असावं. अँड शुड नॉट बी इन कॅपिटल लेटर्स, म्हणजे सर्वच्या सर्व जे हँड रिटन डिक्लेरेशन आहे हे कॅपिटल लेटर मध्ये नसावं. त्या ठिकाणी काही उमेदवारांचा असा प्रश्न होता की या ठिकाणी आम्ही नाव लिहिलं ते पूर्ण कॅपिटल मध्ये चालेल का. या ठिकाणी तर मित्रांनो दिलं आहे की पूर्ण कॅपिटल लेटर्स मध्ये नसावं आणि काही उमेदवारांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी नावामध्ये आम्ही पहिलं अक्षर हे कॅपिटल वापरलं. हा व्याकरणाचा नियम आहे. तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, आडनाव, तुमचा पत्ता, तुमच्या बिल्डिंगचं नाव, या सर्व गोष्टीचा आपल्याला पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल मध्येच लिहावं लागतं. तर हा व्याकरणाचा नियम असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे काही तुमचं नाव लिहाल त्या नावाचं, तुमच्या वडिलांच्या नावाचं, तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं तरी चालेल, पण पूर्णच्या पूर्ण हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला कॅपिटल मध्ये लिहायचं नाही. इफ इट इज रिटन अँड अपलोडेड बाय एनीबडी एल्स ऑर इन एनी अदर लँग्वेज, काय दिलं मित्रांनो, इफ इट इज रिटन अँड अपलोडेड बाय एनीबडी एल्स, म्हणजे हे हँड रिटन डिक्लेरेशन कोणी दुसऱ्या व्यक्तीमार्फत जर लिहिलं गेलं असेल आणि अपलोड केलं गेलं असेल किंवा इन एनी अदर लँग्वेज, इंग्लिश व्यतिरिक्त इतर कोणत्या भाषेमध्ये लिहिलं गेलं असेल, द ऍप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड ऍज इनव्हॅलिड. काय लिहिलं मित्रांनो की ही ऍप्लिकेशन आहे, हा अर्ज जो आहे तो इनव्हॅलिड केल्या जाणार आहे. आता ज्या उमेदवारांनी काही दिवसा अगोदर अर्ज भरला त्यांच्यापर्यंत हँड रिटन डिक्लेरेशन पोहोचलं नव्हतं, त्यांनी मराठीमध्ये लिहिलं आहे, तर माझी कडकडीची विनंती आहे की कृपया तुम्ही या ठिकाणी दिलेलं हँड रिटन डिक्लेरेशन अशाच पद्धतीनं इंग्लिशमध्ये लिहावं, कारण छोट्याशा चुकीमुळे तुमचा अर्ज रिजेक्ट व्हायला नको. आणि जर तुम्हाला ही तुमची चुकी कळली असेल तर परीक्षेला अजून बराच वेळ आहे, कारण इलेक्शन वगैरे आलं, कदाचित परीक्षा पुढे ढकलल्या जातील, तर तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला टेन्शन घेऊन काही फायदा नाहीये. तर तुम्हाला वाटत राहील की मी कदाचित दुसरा अर्ज भरू शकलो असतो किंवा भरू शकले असते, माझा अर्ज मी बरोबर केला असता. तर तुम्ही अभ्यासावरती लक्ष द्या, आपल्याकडे काही 2-3 दिवस बाकी आहेत, तुम्ही दुसरा अर्ज भरून घ्या. पुढे बघू मित्रांनो, फोटोग्राफची इमेज जी आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे, फक्त महत्वाचे मुद्दे ते या ठिकाणी बघून घेऊ. तुमचा जो फोटो आहे तो कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे किंवा स्कॅन करायचा आहे ते एकदा बघून घ्या. माझा परत एक उमेदवार आहे, तो सुद्धा बराचसा संपर्कामध्ये असतो. त्या उमेदवाराने कदाचित 7 ते 8 वर्षा अगोदरचा त्याचा फोटो, म्हणजे तो ITI मध्ये असतानाचा फोटो
अपलोड केलेला आहे आणि तो उमेदवार आजच्या घडीला ITI पास आउट होऊन, अप्रेंटिसशिप पास आउट होऊन आउटसोर्स म्हणून सुद्धा काम करत आहे. त्या गोष्टीला सुद्धा 3-4 वर्ष झाले. तर तुम्ही 2 मिनिटाचं काम आहे, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे, तुम्ही फोन घ्या, मागचा बॅकग्राऊंड तुम्ही चांगला ठेवा, लाईट कलर मध्ये असू द्या आणि तुम्ही मोबाईल मध्ये तुमचा फोटो काढा आणि तो तुम्ही या ठिकाणी अपलोड करा. तुम्हाला त्याची साईज जर चेंज करायची असेल तर ऑनलाईन तुम्ही करू शकता. नसेल जमेल तर पेंट मध्ये ओपन करा किंवा ऑनलाईनला जाऊ, रिझोल्युशन चेंज करा, रिसाइज करा, आपोआप त्याची साईज सुद्धा चेंज होऊन जाईल. थोडा त्रास होईल, पण तुम्ही माझ्याकडे दुसरी एक स्कॅन कॉपी आहे जी काही 8-10 वर्ष अगोदरची आहे, 7-8 वर्ष अगोदरची आहे, तेच मी वापरतो, असं तुम्ही कृपया करू नका. तर या ठिकाणी आपण बघू मित्रांनो, फोटोग्राफ कशा पद्धतीने आपल्याला स्कॅन करायची होती. रिसेंट पासपोर्ट स्टाईल कलर पिक्चर म्हणजे रंगीत फोटो हवी आणि रिसेंट म्हणजे अलीकडच्या काळामध्ये काढलेली असावी. त्यानंतर दिला मित्रांनो, मेक शुअर दॅट द पिक्चर इज इन कलर म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो रंगीत असावा. टेकन अगेन्स्ट अ लाईट कलर प्रिफरेबली व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे टेकन अगेन्स्ट अ लाईट कलर म्हणजे लाईट कलर ज्याला आपण फिका कलर म्हणतो, म्हणजे बॅकग्राऊंड फिका कलरचा असावा आणि प्राथमिकता दिली जाणार आहे पांढऱ्या बॅकग्राऊंडला. आवश्यकता नाही आहे की फक्त पांढराच बॅकग्राऊंड असावा, पण बॅकग्राऊंड त्यांचं असं म्हणणं आहे की बॅकग्राऊंड जो आहे तो लाईट कलर म्हणजे हलका कलर असावा. तुमच्याकरता एक म्हणून सांगतो मित्रांनो, जर तुमच्याकडे तुमचे फोटो असेल आणि त्याचा बॅकग्राऊंड जर कोणत्याही कलरचा असेल किंवा बॅकग्राऊंडला इतरही काही गोष्टी असेल तर त्या ऍपमध्ये तुम्ही जा, त्याला न्यू प्रोजेक्टला क्लिक करा आणि बॅकग्राऊंड चेंज मध्ये व्हाईट बॅकग्राऊंडला क्लिक करा. तुमच्या फोटोचा सर्वच्या सर्व बॅकग्राऊंड हा व्हाईट होऊन जाईल. त्या ऍपचं नाव आहे फोटो रूम. तुम्ही तुमच्या गुगल प्ले स्टोरला जा, फोटो रूम म्हणून ऍप आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्ट साईज फोटोचा बॅकग्राऊंड चेंज करून या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे याच भरतीमध्ये नाही, पुढच्या सुद्धा भरतीमध्ये तुम्ही करू शकता. त्याविषयी तुम्हाला जर डिटेल माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करा. त्याविषयीची डिटेल माहिती म्हणजे कशा पद्धतीने बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करू शकता त्याविषयीचा आपण एक वैयक्तिक व्हिडिओ तुमच्याकरता सादर करू. त्यानंतर दिला मित्रांनो, लुक स्ट्रेट ऍट द कॅमेरा विथ अ रिलॅक्स फेस म्हणजे स्ट्रेट म्हणजे सरळ तुम्ही कॅमेराकडे बघा आणि फेस जो आहे म्हणजे चेहरा जो आहे तो तुमचा रिलॅक्स पाहिजे. त्यानंतर दिला आहे, इन द पिक्चर इज टेकन ऑन अ सनी डे, have the sun behind you or place yourself in the shade so that you are not squinting and there are no harsh shadow. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा दिला होता का if you have to use flash ensure there's no red eye म्हणजे तुम्ही जर फ्लॅशचा उपयोग करत असेल तर डोळे लाल यायला नको. म्हणजे बरेचदा काय होतं मित्रांनो, आपण फ्लॅश मारल्यानंतर आपल्या फोटोमध्ये आपले जे डोळे आहेत ना ते लाल दिसतात, ते दिसायला नको असं या ठिकाणी दिलं होतं. If you wear glasses make sure that there are no रिफ्लेक्शन अँड युअर आईज कॅन बी क्लिअरली सीन. जर तुम्ही ग्लासेस म्हणजे चष्मा वापरत असाल तर तुम्ही शुअर करा की रिफ्लेक्शन जे आहे ते तुमच्या चष्म्यावरती यायला नको आणि तुमचे डोळे स्पष्ट दिसायला हवे. त्यानंतर दिलं होतं, कॅप्स, हॅट्स अँड डार्क ग्लासेस आर नॉट ऍक्सेप्टेबल म्हणजे कॅप म्हणजे टोपी, हॅट्स आणि डार्क ग्लासेस म्हणजे काळे गॉगल वगैरे आपण वापरतो ते ऍक्सेप्टेबल नाही. रिलिजियस हेडवेअर इज अलाउड बट इट मस्ट नॉट कव्हर युअर फेस म्हणजे धार्मिक काही डोक्यावर घालणारे जे साधनं आहेत ते आपण वापरू शकतो. म्हणजे पंजाबी बांधव आहेत ते पगडी बांधतात, मुस्लिम बांधव आहेत ते मुस्लिम टोपी घालतात, ते चालेल. अशा पद्धतीचे धार्मिक पहनावा डोक्यावरती चालेल, पण तुमचा फेस म्हणजे तुमचा चेहरा त्याने झाकलेला नसावा. त्यानंतर डायमेन्शन दिलं होतं 200 बाय 230 पिक्सेल. कदाचित तुम्ही फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्ही साईज चेंज केला असेलच. त्यानंतर साईज ऑफ फाईल शुड बी बिटवीन 20 KB टू 50 KB म्हणजे 20 ते 50 KB मध्ये साईज असायला हवी होती असे फोटोच्या बाबतीमध्ये दिले होते. त्यानंतर मित्रांनो, सिग्नेचर, लेफ्ट हँड इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन विषयी काही गोष्टी आहे, शॉर्टकट मध्ये बघून घेऊ. द ऍप्लिकंट हॅज टू साइन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक पेन. पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईच्या पेनाने सही करायची होती. द ऍप्लिकंट हॅज टू पुट हिज लेफ्ट थंब इम्प्रेशन ऑन अ व्हाईट पेपर विथ ब्लॅक और ब्ल्यू इंक. काळ्या किंवा निळ्या शाईने डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा द्यायचा होता. The applicant has to write the declaration in English clearly on a white paper with black ink. म्हणजे इंग्लिश मध्ये त्यांनी क्लिअरली लिहायचं होतं पांढऱ्या पेपरवरती काळ्या शाईने. The signature, left thumb impression and handwritten declaration should be the applicant and not by any other person. दुसऱ्या कोणाचा या ठिकाणी चालणार नाही, फक्त उमेदवाराचा त्या ठिकाणी या सर्व गोष्टी चालणार आहे. The signature will be used to put on the call letter and wherever necessary. If the applicant's signature on the attendance sheet or call letter signed at the time of the examination does not match the signature uploaded, the applicant will be disqualified. म्हणजे तुमची स्वाक्षरी ज्यावेळी तुम्ही परीक्षा द्याल त्यावेळी तुमची स्वाक्षरी जे काही घेतले जाणार आहे आणि तुमच्या अर्जावरती असलेली स्वाक्षरी म्हणजे कॉल लेटर वरती असलेली स्वाक्षरी ही सारखी असायला हवी, नाहीतर तुमचा अर्ज
हे डिस्क्वालिफाय केल्या जाईल. त्याच्यानंतर डायमेन्शन 140x60 पिक्सल आणि साईज 10 ते 20 KB ही दिली होती सिग्नेचर करता, 20 ते 50 KB दिली होती डाव्या हाताच्या अंगठ्याच्या इम्प्रेशन करता आणि 50 ते 100 KB दिली होती हँड रिटन डिक्लेरेशन करता. ठीक आहे. आणि पुढे दिलं होतं सिग्नेचर हँड रिटन डिक्लेरेशन इन कॅपिटल लेटर शॉल नॉट बी ऍक्सेप्टेड, म्हणजे सही आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे कॅपिटल लेटर मध्ये ऍक्सेप्ट केल्या जाणार नाही असं स्पष्ट जाहिरातीमध्ये दिलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो एक फक्त शेवटचा मुद्दा आहे, शिकाऊ उमेदवारांकरताच आहे, तो एकदा बघून घेऊ आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ संपून जाईल. या ठिकाणी 6.13 या क्रमांकावरती दिलं होतं मित्रांनो, शिकाऊ उमेदवारांकरताचे समांतर आरक्षण तदर्थ मंडळ तथा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी करता 10% समांतर आरक्षण राहील असं दिलेलं होतं. महावितरण महानिर्मिती महापारेषण तिन्ही कंपन्यांमध्ये जरी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तर त्या उमेदवारांनी अर्ज सादर करताना शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली आहे का तिथे केस करायचं होतं. त्यांच्याकरता 10% समांतर आरक्षण आहे. पण शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 29/12/2023 पूर्वी पूर्ण झालेले असावे. काही उमेदवारांचा असा मेसेज होता की आमची शिकाऊ उमेदवारी जानेवारीच्या या तारखेला संपणार आहे. काही जणांचं असं म्हणणं होतं की आमची शिकाऊ उमेदवारी झालेली आहे, नुकतीच झाली पण अजून सर्टिफिकेट आलेलं नाही. तर त्या उमेदवारांकरता हा एक मुद्दा आहे की शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 29/12/2023 च्या अगोदर पूर्ण झालेले असावे व त्यांच्याकडे BTRI चे उत्तीर्ण गुणपत्रक राष्ट्रीय शिक्षुता प्रमाणपत्र जाहिरातीच्या दिनांकापूर्वी पूर्ण असणे आवश्यक आहे. काय दिलं मित्रांनो, दिनांक 29/12/2023 च्या अगोदर BTRI चे उत्तीर्ण गुणपत्रक किंवा राष्ट्रीय शिक्षुता प्रमाणपत्र जाहिरातीच्या दिनांकापूर्वी पूर्ण असणे आवश्यक आहे असं दिलेलं आहे. म्हणजे तुमची शिकाऊ उमेदवारी ही डिसेंबर महिन्यात पूर्ण झाली, डिसेंबर 2023 मध्ये, पण तुमचं जर प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आली नसेल तर कृपया तुम्ही त्या ठिकाणी नो केलेलं बरं. कारण कदाचित तुम्ही चांगले मार्क घ्याल, तुम्हाला या 10% समांतर आरक्षणाची आवश्यकताच नव्हती, पण तुम्ही एका कारणामुळे डिक्लाइन त्या ठिकाणी होऊ शकता. ठीक आहे, हा मुद्दा तुमच्याकरता महत्वाचा होता. त्यानंतर दिलं होतं की तदर्थ मंडळ तथा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनी व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इतरत्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांचा या राखीव पदाकरता विचार करण्यात येणार नाही असं जाहिरातीमध्ये दिलेलं होतं. म्हणजे फक्त महावितरण महानिर्मिती महापारेषण या कंपनीमध्ये जर तुम्ही शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी यस करायचं आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो, जे काही आउटसोर्स कर्मचारी आहे कदाचित त्यांच्याकरता दुसरा व्हिडिओ आपण अपलोड करू किंवा जर तुम्ही उमेदवार आउटसोर्स असाल तर तुम्हाला तुमचं एक्सपिरियन्स जे आहे ते एक्सपिरियन्स सुद्धा काळजीपूर्वक भरायचं होतं. त्यामध्ये तुम्ही सध्या जिथे काम करताय ते आधी भरायचं आहे आणि ज्या उमेदवारांनी 1 पेक्षा 2-3 ठिकाणी काम केलं आहे तर उजव्या हातावरती अर्जामध्ये प्लसची बटन आहे, त्यावरती ऍड मोरची बटन आहे, ऍड मोरला क्लिक करून दुसरी माहिती तुम्हाला म्हणजे त्याच्या अगोदर केलेल्या कामाचा अनुभव टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली एकाच ठिकाणी काम केलं नसेल तर अशा पद्धतीने प्लस करत तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरायची होती. त्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कृपया व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, पर्सनल नंबरवरती मेसेज करा, ते कशा पद्धतीने भरायचं ते सुद्धा सांगू आणि त्याविषयीचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर लगेच तसा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कारण आपल्याकडे फक्त आता 2-3 दिवस आहे, त्यामध्ये तुम्हाला जे काही चेंजेस करायचे आहेत ते सर्व चेंजेस तुम्ही करून घ्या. त्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीच्या नियमित माहिती करता कृपया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.